या 7 जणांना कॅन्सरचा सर्वात जास्त धोका. वेळीच व्हा सावध. फुफ्फुसांचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो असं समजत असाल तर थांबा. काही अशा कारणांमुळेही त्याचा धोका वाढू शकतो, ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. यातील पहिलं कारण सिगारेट, विडी किंवा तंबाखूचं सेवन. दुसरं कारण स्वतः धूम्रपान न करता सतत धुराच्या संपर्कात राहणे. तिसरं कारण आर्सेनिक, सिलिका, निकेल, क्रोमियम, डिझेलचा धूर आणि ॲस्बेस्टॉसच्या संपर्कात राहणे. चौथं कारण रेडॉनचा संपर्क. हा अदृश्य आणि गंधहीन वायू फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकतो. पाचवं कारण कौटुंबिक इतिहास. कुटुंबात फुफ्फुसांच्या कर्करोगाचा इतिहास असल्यास धोका वाढू शकतो. सहावं कारण घरात कोळसा जाळणे. विशेषतः कमी हवेशीर जागेत कोळसा जाळल्याने धोकादायक धूर निर्माण होतो. आणि सातवं कारण आहे काही फुफ्फुसांच्या संसर्गक्षयन रोगांसारख्या संसर्गानंतर निर्माण होणाऱ्या व्रणांमुळेही धोका वाढू शकतो. म्हणून दीर्घकाळ खोकला, श्वास लागणे, रक्तमिश्रित कफ, छातीत दुखणे किंवा अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.